ओंकार हत्तीला वंतारामध्ये घेऊन जायचं नाही यासाठी मोहीम सुरू झाली आहे। बॉयकॉट जिओ ही मोहीम राबवत ओंकारसाठी भूमिका घेतली गेलेली आहे। याआधी महादेवी हत्तीला वंतारामध्ये नेताना कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेले होते, आपण बघितलं। आणि आता कोल्हापूरमधल्या या ओंकार हत्तीसाठी सुद्धा ही मोहीम कोल्हापूरकरांनी सुरू केलेली आहे। बॉयकॉट जिओ असं तिचं नाव आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला आणखी तपशील देतील। शेखर। रिद्धी, मी तुला दुरुस्त करतो। हा हत्ती जो आहे तो सिंधुदुर्ग आणि गोवा या बाउंड्रीवरती खरं तर आहे आणि तो गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी धुमाकूळ घालतोय। ज्या पद्धतीनं माधुरी हत्तीनीला कोल्हापुरातल्या नांदणी या ठिकाणाहून वंताराला जसं नेलं होतं, त्यानंतर कोल्हापूरकरांनी जशी जिओ बायकॉटची मोहीम राबवली होती, आता तसेच अगदी ओंकार हत्ती देखील गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी नासधूस अनेक पिकांची, अनेक वाहनांची आणि घराच्या ठिकाणी देखील लोकवस्तीत येताना पाहायला मिळतोय। म्हणूनच त्याला मूळ त्याच्या ठिकाणी त्यांच्या अधिवासामध्ये त्या ठिकाणी सोडावा अशी अनेकांची मागणी, तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे। मात्र दुसरीकडे वंतारामध्ये याला पाठवण्यासंदर्भातले आदेश आलेत आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न सुरू असल्यामुळं तिथल्या नागरिकांनी देखील मोठा विरोध करायला सुरुवात केलेली आहे। आणि आता कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं मोहीम ही सुरू होती जिओ बायकॉट, तशीच मोहीम जी आहे ती आता सिंधुदुर्ग या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्याला त्या संदर्भातलं एक कॉल रेकॉर्डिंग देखील आलेलं आहे आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये अनेक तिथले नागरिक जे आहेत ते आम्हाला तुमची सेवा घ्यायची नाही असं सांगताना पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे माधुरी हत्तीनी संदर्भातलं ज्या पद्धतीनं प्रकरण होतं, अगदी तसंच ओंकार हत्ती संदर्भात जे आहे ते सिंधुदुर्गमध्ये होताना पाहायला मिळते। मात्र माधुरी हत्तीनीचं प्रकरण वेगळं होतं। ओंकार हत्ती जो आहे तो त्या ठिकाणी अनेक मानवी वस्तीत घुसल्यामुळं नुकसान मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळं त्याची काळजी घेणं सध्या गरजेचं आहे। तात्पुरतं का होईना त्याला आता त्याच्या मूळ अधिवासात सोडणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आता वन विभाग आणि तिथले नागरिक मिळून काय नेमकं त्या ठिकाणी प्रशासनाला साथ देणार आहेत, प्रशासन नेमकं नागरिकांच्या बाजूने काय नेमका विचार करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हत्ती ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी त्याची रवानगी होणार आहे का, हे पाहणं गरजेचं असणार आहे। रिद्धी, धन्यवाद शेखर सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।